शुभसंभवम् तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कुण्डलीकवरदे हरिविष्णु श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि।
दुर्वासो राजा काम क्रोधादि कदापि धाम हो काम क्रोधादि सारा सार हो सारा राजा हो राजा 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 मंगलमान जीवन रही माया मंगलमान जीवन रही माया
वराणा आहे दया ते मस्तकी वराणा आहे दया ते मस्तकी वराणा आहे दया ते मस्तकी दयासी लौकिकी चार नाही दयासी लौकिकी चार नाही धन्य हो संसारी हरि भक्ति धन्य हो संसारी हरि भक्ति साधनाये तया हरिचिया दासा साधनाये तया हरिचिया दासा साधनाये तया हरिचिया दासा आजचा दिवस मोठा आहे, वसंत पंचमीचा दिवस आहे, उत्सवाची सुरुवात आहे आणि कीर्तनकार, गायक, कलाकार कुणी म्हटलं तरी सरस्वतीचा उपासक असावा. आज वागीश्वरी जयंती आहे, सरस्वती जयंतीचा दिवस आहे हा आणि या रागाचं नाव सरस्वती. काहीतरी समयोचित असलं पाहिजे. सार्थक वजसा राम दासा राम दासा सार्थक वजसा राम दासा धन्य तो संसारी हरि भक्ति हरि धन्य तो संसारी हरि भक्ति हरि दयाचा कैवारी देव राणा संसारी हरि भक्ति हरि हरि भक्ति हरि 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 कृष्ण राम 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 हरे कृष्ण राम 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 हरे कृष्ण राम राम हरे कृष्ण राम 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 हरे कृष्ण राम 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 हरे राजा राघो रे राम राम राघो रे राम राजा राघो 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 कृष्ण राम रे कृष्ण राम राम कृष्ण राम राम कृष्ण राम यदात्मकमिदं विश्वं यदधीनं च सर्वशः
न तं भजन्ति ये मूढाः ते मज्जन्ति भवार्णवे। म्हणा भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, देवर्षी नारद महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया। ज्यांनी निद्रिस्त झालेल्या समाजाला खडबडून जागं व्हावं लागेल हे ओळखलं आणि ज्ञानाबरोबर बलाची ही उपासना आपल्याला या काळामध्ये करणीय आहे असा आदर्श समाजासमोर ठेवला। म्हणून जे स्वतःला दास म्हणवत राहिले पण लोकांनी ज्यांना स्वामी म्हटलं आणि नुसतं स्वामी नव्हे तर समर्थ स्वामी असं ज्यांना म्हटलं त्या समर्थ रामदास स्वामींचं पद आज निरूपणासाठी घेतलं। आमचं दुर्दैव असं आहे की अजूनही आम्ही ते शिवरायांचे गुरु आहेत का नाही याच्यावरच वाद करत बसलेले आहोत। सद्गुरुनाथ महाराज की ते कुणाचे गुरु होते किंवा नव्हते याच्याशी खरं तर आम्हाला काही कर्तव्य नाही। इतिहासकारांनी त्याचा मागोवा जरूर घ्यावा, ते तसं असेल वा नसेल। सध्याचा काळ असा आहे की कुठे कायद्याच्या कचाट्यात मनुष्य सापडेल बोलताना हे सांगता येत, त्यामुळे बोलायला जपून लागतं। पण तरीही इतकं मी आपल्याला नक्की सांगू शकेन की ते कुणाचे गुरु होते किंवा नव्हते यावर त्यांचं महिमान अवलंबून नाहीये। हा सगळा वाद करताना, हा विवाद पुढे आणत असताना दासबोध नावाचा त्यांचा सुप्रसिद्ध जो ग्रंथ आहे तो कधी आपण निदान चाळला का तरी, उघडून पाहिला का तरी, त्याची 2 पानं तरी आपल्या घरी आहेत का, त्याच्या 2 ओव्या तरी आमच्या मुखी आहेत का, ज्यामध्ये दिवसाचा आरंभ कसा करावा इथपासून तो दिवसाचा शेवट कसा व्हावा इतपावे तो मार्गदर्शन आहे। आणि नुसतं इतकंच नाही तर जीवनाची सुरुवात कशी होते, कशी व्हायला पाहिजे आणि जीवनाचा शेवट कसा होतो, कसा व्हायला पाहिजे याचं मार्गदर्शन ज्या ग्रंथानं आम्हाला केलेलं आहे। आज परदेशामध्ये हा ग्रंथ वंद्य ठरलाय। व्यवस्थापन शास्त्राचा ग्रंथ म्हणजे तुम्हाला समजेल अशा मराठीत सांगतो, मॅनेजमेंटचा, त्या मॅनेजमेंटचा ग्रंथ म्हणून हा विद्यापीठांमध्ये शिकवला जातो। इथे पुणे विद्यापीठामध्ये एक असा प्रस्ताव आणला गेला होता की अथर्व शीर्षाचा अभ्यास प्रमाणपत्र स्वरूपामध्ये सुरू करावा। केवढा गरजब त्याच्यावर। सद्गुरुनाथ महाराज कशात लोक काय पाहतील हे सांगता येत नाही, त्यात ज्ञान नाही का? आम्ही त्यातल्या ज्ञानाकडे बघत नाही आहोत। प्रत्येक ठिकाणी काहीतरी जात चिकटवण्याचा प्रयत्न करतो, काहीही गरज नाही। खरं तर एकीकडे म्हणायचं जात नाही ती जात आणि ते खरं करून दाखवायची जबाबदारी आपल्यावर टाकल्यासारखं वागायचं। मंगलमूर्ती काय सांगावं, समाजाची ही अधोगती सुरू आहे हे पाहवलं नाही। आणि म्हणून जेव्हा सावधान हा शब्द झाला, द्विज सावधान ऐसे सावधान असा शब्द त्या मंडपामध्ये झाला। द्विज सावधान ऐसे, त्याच लग्नामध्ये सावधान असा शब्द उच्चारला गेला होता का? बिलकुल नाही। प्रत्येक विवाहामध्ये उच्चारला जातो सावधान सावधान सावधान, पण त्या क्षणी लोक जास्तीत जास्त वेसावत होतात, त्यांचं अवधान त्या क्षणी नष्ट होतं। द्विज सावधान ऐसे
सर्वत्र विवाह मंगली म्हणती. पंतांनी त्याच्यावर अभिप्राय दिला. ते एक रामदासे, ते एक रामदासे, आज किले त्या असो सदा प्रणती. राम 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 हरे हरे राम 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 उत्तम राम 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 सीतापते राम राम. ते एक रामदासे आज किले. ते म्हणाले सावधान हा शब्द आतापर्यंत खऱ्या अर्थाने जर कुणाला बोललेला कळला असेल तर त्यांचं नाव रामदास असावे. कारण त्या क्षणी ते सावध झाले आणि बोहल्यावरून पळाले. तपश्चर्ये करता तप केलं आणि जगाला उन्नतीचा मार्ग दाखवला. असे जे समर्थ रामदास स्वामी महाराज ते पूर्वरंगामध्ये घेतलेल्या पदात, पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये तुम्हा आम्हाला उपदेश करताना म्हणाले, धन्य तो संसारी हरिभक्ती करी, तयाचा कैवारी देवराणा. तो धन्य आहे. आमच्या धन्यतेच्या व्याख्या निरनिराळ्या आहेत. कुणी म्हटलं पुष्कळ शिकला म्हणजे धन्य झाला. आता शिकलेले, तथाकथित शिकलेले लोक आज समाजामध्ये पुष्कळ आहेत. त्यांची काहीही वानवा नाही. बरं, त्यांना पुस्तकी ज्ञान आहे, सध्या व्हर्च्युअल ज्ञानही असायला लागतं. तेही त्यांना आहे, म्हणजे सोशल मीडिया. मला विचाराल तर आता त्याचं नाव बदलायला पाहिजे, सोशल मीडिया करायला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की सोशल असं काहीतरी दाखवायला पाहिजे हो त्याच्यावर. एका बाईंनी परवा लिहिलं होतं त्या समाजवादी विचारांच्या. त्यामुळे त्यांनी असं लिहिलं की रामाच्या नावावर आमच्या इथे खाली येऊन धंदा सुरू आहे. म्हणजे काय? त्यांना चांगल्या शब्दात असं लिहायचं होतं की आमच्या इथे रामदासी मंडळी आलेली आहेत भिक्षेसाठी. पण याचं इतकं विकृत स्वरूप लिहिलेलं होतं, कारण भिक्षा या शब्दाचा त्यांना अर्थच अजून कळलेला नाही. भिक्षा या शब्दाचा अर्थच कळलेला नाहीये. अशी कुणीही उठून भिक्षा मागू शकत नाही, त्याचा काहीतरी अधिकार सांगितलेला आहे. आणि त्यामध्ये असं आहे की जो समाजासाठी काहीतरी करणार आहे, समाज त्याचं काहीतरी देणं लागतो, तो ज्ञानोपासनेमध्ये रत राहावा, उपासनेमध्ये त्याचा काळ व्यतीत व्हावा. त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी काही कष्ट वेगळे करायला लागू नयेत, कारण ते करायला लागला तर ज्ञानापासून तो थोडासा दूर जाईल. हा व्यत्यय येऊ नये आणि समाजाने आपलं दायित्व सांभाळावं, याचा सुवर्ण मध्य म्हणजे भिक्षा आहे. पण हे कळलंय कुठे? भिक्षा आणि भीक याच्यात काही फरक आहे का नाही? तो लक्षात घेतला पाहिजे ना आपण काही लिहिताना बोलताना. ज्ञान आहे हो, पण त्यांनी धन्यता प्राप्त होते असं नाहीये. एका कवीने तर लिहून ठेवलंय, साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. साक्षराः विपरीताः चेत, हे जर विपरीत झाले, साक्षर जे आहेत ते, बरं का, मी साक्षरांविषयी बोलतोय, शिकलेल्यांविषयी नाही बोलत. सद्गुरुनाथ महाराज की साक्षर शिकलेले याचा फरक आहे. साक्षराः विपरीताः चेत, जर विपरीत झाले तर काय होतात? अहो म्हणाले राक्षसाः एव केवलम. ते राक्षसच. कशावरून? सुभाषितकरांनी विचारलं ना, कशावरून? म्हणाले बघा, विसर्ग बाजूला ठेवा, जिथे आहे तिथेच ठेवा, आणि साक्षराः असं आहे, विसर्ग बाजूला ठेवल्यानंतर अक्षर उलटी करा, ती काय होती? राक्षसाः. सद्गुरुनाथ महाराज की विपरीतवाचा शब्द साक्षराः राक्षसाः. म्हणून नुसता साक्षर असला, शिकलेला असला, पडलेला असला
म्हणजे तो धन्य झाला असं आहे का? असं समजण्याचं कारण नाही. तसं म्हणायचं तर रावण धन्य व्हायला पाहिजे, कारण रावण पुष्कळ शिकलेला होता. आता रावणाच्या नावावर कादंबरी लिहिणारे लोक आहेत, त्यामुळे जपून बोलायला पाहिजे. पण तरीही सांगतो मी तुम्हाला की रावण तसं म्हटलं तर धन्य झाला असं म्हणायला पाहिजे. अनुभव काही तसा नाही. म्हणजे शिक्षणाने, लौकिक शिक्षणाने धन्यता येते असं समजण्याचं कारण नाही. एक मुद्दा तर बाजूला गेला. दुसरे पंडित आले आणि ते म्हणाले ज्याच्या जवळ धन पुष्कळ आहे तो धन्य असं जर समजलं तर असे उद्योगपती आजही आमच्या आजूबाजूला खूप आहेत. त्यांचा अनुभव असा आहे की पैसे मिळवण्यासाठी कष्ट थोडे कमी लागतात, जितके जास्त सांभाळण्यासाठी करायला लागतात. त्याचं संरक्षण करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात, परिश्रम असतात. आणि पैशानं धन्यता येते असं असत नाही, असा सार्वत्रिक अनुभव नाही. त्यामुळे धनानं धन्यता येते असं समजण्याचं कारण नाही. मग काही जण म्हणाले ज्याला पुत्र पुत्री अधिक तो धन्य, असं जर म्हणायचं तर मग धृतराष्ट्र आणि गांधारी यांना धन्यता द्यावी लागेल, कारण पुत्र पुष्कळ होते त्यांना, पण ते धन्य झाले असं काही समजण्याचं कारण. जो दान भरपूर करतो, किती दान, येऊन सांगितलं की सावध हो, असं वाटेल त्याला दान करू नको, तरी सुद्धा त्याची ती जी वृत्ती होती ती त्याला स्वस्थ बसू देईना. स्नान करत असताना आलेला याचक पाहिला आणि त्याला दान देण्याची इच्छा व्यक्त केली. तो दान मागायला चला. काय देऊ? सहस्र गाई, तो म्हणाला नको. मग धन, तो म्हणाला नको. मग पृथ्वी जिंकून देऊ का, त्याचं दान करू, तो म्हणाला नको. मग म्हणाला माझ्या जन्माबरोबर मला प्राप्त झालेली जी कवच कुंडला आहे ती दान करतो, तो म्हणाला तेच हवंय. प्रसंग पुढे वेगळा आहे, परंतु जे काही जन्मभर दान केलं त्या दानाने कर्णाला धन्यता प्राप्त झालीये असं समजण्याचं कारण नाही. म्हणजे दान करू नका असं मला सुचवायचं नाहीये, पण दान कसं केलं जातं यावरही बरंच काही अवलंबून आहे. सद्गुरुनाथ महाराज याच्यावर स्वतंत्र कीर्तन करता येईल, त्यामुळे त्याच्यावर आता मी विशेष बोलत नाही. पण नुसत्या दानानं धन्यता प्राप्त होते असं नाहीये. मग धन्यता नेमकी अनुभवाला कशाने येते? पुष्कळ आयुष्य मिळालं म्हणजे धन्यता प्राप्त होते का? ते आजच्या काळामध्ये वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून सहज शक्य आहे. आयुष्याची वाढ झाली, गुणवत्ता त्यात काही राहिली नाही. म्हणजे शरीर टिकतंय, बाकीच्या सगळ्या संवेदना लोपलेल्या असतात, शरीर असतं. आयुष्य मिळालं म्हणजे श्रेष्ठता आहे का? नाही. समर्थ म्हणतात आयुष्य मिळालं पण ते सार्थकी लागलं का यात धन्यता आहे. सद्गुरुनाथ महाराज हा विषय महत्वाचा. नाहीतर असं आहे, घटिका गेली पळे गेली तास वाजे घराना, घटका गेली पळे गेली तास वाजे घराना, घटका गेली घटका गेली पळे गेली तास वाजे घराना, घटका गेली पळे घटिका गेली पळे गेली. घटिका पळ ही सरकत आहे,
तो तास वाजतोय तासा तासाला. घटिका गेली पळे गेली तास वाजे म्हणाना. आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा नाश होतो. आयुष्याचा नाश होतो राम करे म्हणाना. घटिका गेली तास वाजे धडाणा. तो तास वाजतोय आणि तो सुचवतोय जणू आयुष्याचा नाश होतो. आयुष्य चाललेलं आहे, आयुष्य चाललेलं आहे, हातातून निसटतोय एक एक मोती. पण त्या आयुष्याचं सार्थक होईल अशी परिस्थिती नाही. राम कारे म्हणाना. कळलंच नाही हा देश रामाचा आहे, पण या देशा इतके विरोधक त्याला जगात नाही. सद्गुरुनाथ महाराज की जे दुर्दैव आहे. विकत तिथे विकत नाही असं म्हणतात, त्यातला प्रकार आहे. आयुष्याचा नाश होतो पण तरीही राम मुखी येत नाही. जोवर तो मुखी येत नाही तोवर सार्थकता प्राप्त कशी व्हायची, हा देह सार्थकी कसा लागायचा. खरं म्हणजे हा देह प्राप्त होण्याकरता खूप कष्ट करावे लागले. म्हणजे दुर्लभ आहे तो. कष्ट करावे लागले म्हणजे कष्ट सहन करावे लागले, सोसावं खूप लागले. 84 लक्ष योनी या फिरत फिरत इथपर्यंत आम्ही आलो. पण तरीही त्याचं मूल्य लक्षात येत नाही. जे आपल्या हाती लागलेलं आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या द्वारा काही करावं असं समजत नाही. आजपर्यंत पशुचे देह आम्हाला काही कमी आले असतील का, ज्यामध्ये स्वतनोहो अपि अज्ञानम, स्वतःच्या शरीराचंही अज्ञान आहे. तिथे विवेक कुठे व्हायचा. पण जिथे विवेक आहे, बुद्धी ही योग्य तऱ्हेनं वापरता येईल अशी अनुकूल स्थिती आहे, इंद्रियांची अनुकूलता आहे, तंत्रज्ञानाची मदत आहे. हे सगळं असूनही सार्थक होत नाही. आणि म्हणून ज्याचं जीणं सार्थकी लागलं नाही तो धन्य नाही असं समर्थांचं म्हणणं. म्हणजे जन्माला आला आणि मृत्यू झाला हे तर जन्माला आलेल्याच्या प्रत्येकाच्या बाबतीत घडणार आहे. कारण जे जे उपजे ते ते नासे. जे जे जन्माला येतं, जे जे निर्माण होतं त्याचा नाश हा नक्की आहे. शरीर हे जर निर्माण झालेलं असेल तर त्याचा नाश ही नक्की आहे. पण मध्ये मिळालेला जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये काहीतरी चांगलं करून चांगलं म्हणजे काय, पुन्हा हा देह प्राप्त होणार नाही असं काहीतरी करून इथनं जाणं यात धन्यता आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे.
आपुला तो एक देव करुण घ्यावा तेरी जीवा सुख तोहे तेरी सुख तोहे आपुला तो एक देव करुण घ्यावा आपुला तो एक देव करुण घ्यावा आपुला तो तुका म्हणे एका मरणेची सरे पुन्हा देह नको अशी स्थिती प्राप्त होणं यात सार्थक होणं असं आहे. आणि असं जेव्हा होतं तेव्हा उत्तमची उरे कीर्ती मागे तेव्हा कीर्ती मागे राहते. सामान्यतः आमची अपकीर्ती मागे राहते पण सत्कीर्ती मागे राहते. उत्तमची उरे कीर्ती रूप शरीर त्या पुरुषाचं मागे राहत. कुणाचं? ज्याला कळतं आपुला तो एक देव करून घ्यावा तो देह आपला करून घ्यावा हे ज्याला कळतं तो जीवनामध्ये धन्यतेला प्राप्त होतो त्याला धन्यता मिळते. म्हणून समर्थ सांगतात धन्य तो संसारी हरिभक्ती करी तयाचा कैवारी देव राणा. समर्थ सांगतात धन्य तो संसारी या संसारामध्ये तो धन्य आहे जो भगवंताला आपलं करण्याकरता भजन करतो भक्ती करतो. धन्य तो संसारी हरिभक्ती करी तयाचा कैवारी देव राणा. काय येते त्याला धन्यता? तर त्याच्या भक्ती बलानं देव हा त्याचा कैवारी होतो. म्हणून जीवनामध्ये अनुभव असा आहे की जो माणसं आम्ही जोडायला जाऊ तो माणसं आमच्यापासून दूर जातात आणि जरी जवळ आली तरी जेव्हा हात द्यायचा तेव्हा कुणीच नसतात तेव्हा आम्ही यातले नाही असं म्हणतात. याचं मोठं उदाहरण की गजेंद्राची कथा आहे. पाय मगरानं धरलाय त्याच्या सगळ्या कळपानं हर तऱ्हेचे प्रयत्न केले. आपल्या सोंडांनी त्या गजेंद्राला बाहेर काढण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता यातनं हा काही वाचेल अशी परिस्थिती नाही आपल्याला यापेक्षा अधिक श्रम करणं शक्य नाही तेव्हा ज्यांनी आजपर्यंत यांचं संरक्षण केलेलं आहे त्याच्याकडे पाठ फिरवून आपल्या प्राणाची पर्वा करत ते सगळे निघून गेले. तेव्हा त्याला लक्षात आलं या जगी ममता खोटी खोटी या जगी ममता खोटी या जगी ममता खोटी या जगी ममता खोटी खोटी दार सुखानिक वरी वरी दाविते दार सुखानिक वरी वरी दाविते दार सुखानिक वरी वरी दाविते दार सुखानिक दार सुखानिक वरी वरी दाविते दार कार सुखानिक वरी वरी दाविते प्रीती स्वहितासाठी या जगी ममता खोटी खोटी या जगी ममता खोटी माझा माझा म्हणती सर्वजी माझा माझा म्हणती सर्वजी माझा माझा म्हणती
या जगी ममता कोटी, या जगी ममता कोटी. का दार सुखाधिक वरी वरी दावी ती प्रीती स्वहितासाठी, आपल्या हितासाठी पत्नी पुत्र मित्र इत्यादी प्रेम व्यक्त करतात. माझा माझा म्हणती, हा माझा आहे हा माझा आहे असं म्हणत पुढे येतात. पण हे सगळं करताना स्वार्थ असतो. स्वार्थाची केवळ मोठी, केवळ स्वार्थ असतो, यापेक्षा अधिक काहीही नसतं. कुणीही आपलं हित सोडून पूर्ण समर्पित होऊन आपल्या बरोबर येत नाही, ही जगाची रीत आहे. आणि त्यामुळे जीवनामध्ये ज्यांच्यावर विश्वासून विसंबून आम्ही राहतो तेच आम्हाला दगा देणारे होतात. समर्थ म्हणाले, मग जर दगा देणार आहेत हे निश्चित आहे. अशी आजवर असंख्य उदाहरणं आपल्या दृष्टीस आलेली आहे. तर मग यातून काहीतरी शिकावं आणि लक्षात घ्यावं की या संसारात आल्यानंतर जी अनुकूलता आपल्याला प्राप्त झालेली आहे देहाची, तिच्याद्वारे हरिभक्ती करावी. विषयांची भक्ती तर आजपर्यंत करीत आलो आम्ही, पण आता हरीची भक्ती करावी. म्हणजे माझ्या मराठीत सांगू का, इतकी वर्ष, इतकी आयुष्य, इतके जन्म विषय हा हरी होता. इतके जन्म विषय हाच आमच्यासाठी हरी होता. आता या जन्मात तरी हरी हाच विषय असू दे. सद्गुरुनाथ महाराज म्हणजे तो सगळे विषय हरी, म्हणजे तो सगळे विषय हरी. म्हणून सर्व पाप हरी. एवढंच कशाला, मन चित्त सुद्धा तो हरी. असा जो हरी आहे त्या हरीची भक्ती, हरीचं भजन हे आम्हाला सार्थकतेकडे नेणार होईल, धन्यता प्रदान करणार होईल. धन्य तो संसारी हरिभक्ती करी, तयाचा कैवारी देव राहण. कारण साधन पुष्कळ आहे, पण त्या साधनांमध्ये असलेल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा कलियुगामध्ये सुलभ साधन जर काही असेल तर ते भक्ती हे आहे. ज्ञान मार्गाने जायचं, कर्म मार्गाने जायचं, उपासनेनं योगानं त्याच्यापर्यंत जायचं. तर यामध्ये असलेली जी बंधनं आहेत ती सांभाळणं कठीण होऊन बसतं. आजच्या काळामध्ये काहीही जर तयार मिळालं तर ते हवंय. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त कसं मिळेल, कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त प्रसिद्ध कसं होता येईल, लोकांचा विचार याचाच असतो. खर तर आपला विचार प्रसिद्ध होण्याचा नसावा, सिद्ध होण्याचा असावा. सद्गुरुनाथ महाराज की. पण त्यासाठी सिद्ध असावं लागतं, त्यासाठी सिद्ध असावं लागतं. सद्गुरु महर्षी अण्णासाहेब पटवर्धन महाराजांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आहेत की काही काळ उपासना करत ते नेमके कुठे होते याच्याविषयी स्थानाचा निर्देश मिळत नाही. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे हिमालयात 4 वर्ष होते असं म्हणतात. कुठे होते याच्याविषयीचा कोणताही तपशील आज उपलब्ध नाही. समर्थांनी तपश्चर्या केली त्याचा थोडा तपशील मिळतो, पण नेमके कुठे आणि कसे राहत होते याच्या स्थानांचा तपशील आज उपलब्ध नाही. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ध्येय प्रसिद्ध होण्याचं असता कामा नये. ध्येय सिद्ध होण्याचं असलं म्हणजे प्रसिद्ध आपोआप होत. पण प्रसिद्धी हे जर ध्येय ठेवलं तर फक्त सिद्धी फार तर फार मिळतील आणि सिद्धींनी कुणाचं कधी भलं झालेलं नाही. मंगलमूर्ती. तुम्ही म्हणाल कशावरून? उदाहरण याचं चांगदेव हे आहे. सिद्धी होत्या का नव्हत्या? वाघावर बसून
सर्पाचा चाबूक हातात घेऊन यायला निघाले आणि ज्ञानदेवांनी भिंत चालवून दाखवली असा प्रसंग आपल्याला माहिती आहे. सश्रद्धांनी अजून तरी याच्यावर शंका निर्माण केली नाही, अजून शंका याच्यावर निर्माण केली नाही, कारण अंगावर येणारा समाज खूप मोठा आहे. मंगलमूर्ती शंका असेल याच्याविषयी मनात लोकांच्या, लोक याच्यावरही कुजबूज करत असतील, पण पुढे येऊन बोलण्याची अजून कोणाची टाप नाही रे. एक जणांनी प्रश्न विचारला, म्हणाले तुम्ही सांगता की चांगदेव वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन आले आणि ज्ञानदेवांनी भिंत चालवली, एवढं वर्णन ज्यांच्यावर विश्वास ठेवून आजपर्यंत केलं, तशी भिंत तुम्हाला चालवता येते का? कशाच्या आधारे इतकं बोलता? अशी भिंत चालवून दाखवणार का? मी म्हटलं होय, मी भिंत चालवून दाखवणार, फक्त तुम्ही वाघावर बसून सर्पाचा चाबूक हातात घेऊन माझ्या पुढे या. मंगलमूर्ती आणि त्यापूर्वी 1400 वर्ष जगून दाखवा. हे जेव्हा होईल तेव्हा भिंत चालवून दाखवू, ते सोपं आहे या मानाने. तात्पर्य असं आहे, मला सांगायचंय असं की योग्य शब्दात प्रतिवाद करणं ही सुद्धा काळाची गरज आहे. मंगलमूर्ती तो करावा लागेल आपल्याला. भांडणं नाही, प्रतिवाद करता आला पाहिजे, मुद्दे सूद काहीतरी मांडता आलं पाहिजे. गरज आहे, आज समाज भरकटच चाललेला आहे, त्याला काहीतरी पुढे आणलं पाहिजे. आपण त्याला काहीतरी पौष्टिक खाद्य दिलं पाहिजे. पुराणातल्या कथा, पुराणातली वानगी पुराणात म्हणतात, वानगी नाहीये ना, ते वानगी म्हणजे उदाहरणं, ती उदाहरणं पुराणातच, तसं नाहीये. त्याचा अर्थ समजून घ्यावा लागतो. सध्याच्या काळामध्ये त्याची उपयुक्तता काय आहे, कशा पद्धतीने याच्यावर विचार करावा, याचा विचार करायला लागतो. उगीच व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलेलं नाहीये, त्यामागे काहीतरी रहस्य आहे, ती रहस्य जाणून घ्यावी लागतात. आणि ती जेव्हा जाणून घेतो आम्ही, तेव्हा जे ज्ञान प्रकाशित होतं आमच्या समोर, ते धन्यतेला कारण. महाराज सांगतात, हरिभक्ती करी धन्य तो संसारी, तो या जगामध्ये धन्य होतो जो श्री हरीची भक्ती करतो. कारण तो भगवंताला आपला कैवार घ्यायला भाग पडतो, यासाठी तो करत नसतो, त्याच्या कृतींनी देव त्याचा कैवारी होतो. आता ज्ञान मार्गाने जाणारा जो कोणी ज्ञानी आहे, तो पुढे निघाला आणि अगदी थोडा पुढे गेला की अहंकार नावाचा शत्रू येतो आणि त्यामुळे पुढे जाणं दुरापास्त होऊन बसतो. थोडा आणखीन पुढे गेला तर वेगवेगळं ज्ञान घेत असताना, त्या पायऱ्यांवर आरूढ होत असताना भ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रत्यवाय पुष्कळ आहे, त्यामुळे ज्ञानमार्गाने भगवंतापर्यंत जाणं कठीण. कर्ममार्गाने जायचं तर त्या कर्माचं अनुष्ठान झालं पाहिजे आणि ते कर्म अर्पण करता यायला पाहिजे. त्यात कर्तृत्व राहता कामा नये. पण कर्म करायला लागलो की त्यामध्ये कर्तृत्व येतं. 200 रुपये अर्पण करू असं म्हटलं की पावती हवी असं वाटतं. कर्तृत्वाची अपेक्षा किती आहे? मी काय केलं, माझं नाव तिथे आलं नाही. कर्तृत्व जोवर सुटत नाही तोपर्यंत कर्म मार्गाने आम्ही काय जाणार? ते कर्म समर्पित कशी होणार? सर्व कर्म ब्रह्मार्पण जेव्हा होतात तेव्हा भगवान कैवारी आहे असाच अनुभव आहे, पण अवघड आहे. त्यामुळे ते कठीण. मग योग मार्ग, उपासना मार्गाने जायचं तर तिथे सिद्धी आहे, त्या सिद्धी येतात आणि त्या याला गुंतवून ठेवतात. आपल्या सिद्धींचा उपयोग तो लोकांना चमत्कार दाखवण्यासाठी करायला लागतो आणि एकदा चमत्काराने नमस्कार मिळाला की तो सतत मिळावा असं वाटतं. तिथपर्यंत जाऊन पोहोचलाय, तिथून पुन्हा मागे फिरतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या मार्गानेही जाणं, बरं त्या मार्गाने जायचं तर आसन घालून बसता यायला पाहिजे.
आज परिस्थिती अशी आहे की समाजातला 50-60% वर्ग हा खाली मांडी घालून बसूच शकत नाही. त्यांनाही अनुभव असेल. शाळेतली मुलं लहान, त्यांना सुद्धा मांडी घालून बसवत नाही, कारण खाली बसायची सवय नाही. भीमसेन जोशींचं एक सुंदर वाक्य आहे, मननीय आहे आपल्यासाठी. डॉक्टर अशोकदा रानडे यांनी त्यांना एकदा प्रश्न केला आहे एका मुलाखतीमध्ये. म्हणाले, अण्णा आम्हाला सांगा की गाणं उत्कृष्ट यायचं असेल तर काय करावं लागतं, म्हणजे काय उपासना करावी लागते, काय अभ्यास करावा लागतो. ते म्हणाले, आधी 4-5 तास बसता यायला पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज. कारण मंचावर बसला की 15 मिनिटात 5 वेळा मांडी बदलतो, हे कलाकाराचं लक्षण नाही. जर तो 4 तास एका जागी बसू शकेल, तिकडे जर त्याचं लक्ष जाणार नाही तर काहीतरी गाता येईल, त्याचा विचार पुढे करू म्हणाले. तात्पर्य असं आहे की कलेमध्ये आसन हे जर महत्वाचं असेल तर योगात आसनाची आवश्यकता किती. तेच जिथे स्थिर नाही, यमनियम जिथे नाही, ती बंधनं पाळणं हे कधी शक्य होणार आहे. त्यामुळे तेही कठीण, मग सुलभ, या मानानं सुलभ असं साधन जर कोणतं असेल तर ते भक्ती हे साधन, भजन आहे. आणि कलियुगामध्ये भक्तीचा महिमा मोठा आहे. त्या भक्तीने, त्या समर्पणाने देव हा कैवारी होतो, हे ज्याला लक्षात आलं, म्हणून भगवंताशी सतत अनुसंधान ठेवून आपली कर्म करीत, असं समजण्याचं कारण नाहीये की भक्ती करायची म्हणजे मंदिरात जाऊन बसावं लागतं, असं अजिबात नाही. भक्ती करायची म्हणजे कोणत्या तरी क्षेत्रावर जावं लागतं, असं अजिबात नाही. एकांत साधायचं असेल म्हणजे माणसं नाहीत अशाच ठिकाणी जावं लागतं, असं अजिबात नाहीये. आजूबाजूला लोक असताना सुद्धा एकांत मिळवता येतो. मनाची तयारी तितकी असावी लागते. सद्गुरुनाथ महाराज. घरी बसून सुद्धा भक्ती करता येते. कोणी सांगितलं मंदिरातच जाऊन भक्ती होते? म्हणजे मंदिरात जाऊ नका असं मला म्हणायचं नाही. पुन्हा सांगतो मी, तिथे तर आपण अवश्य गेलं पाहिजे, कारण ओझ फक्त मंदिर आहेत, बाकीचं सगळं भरून वाहतंय. सद्गुरुनाथ महाराज की जागा रिकामी आहे. म्हणजे खरं तर ती जागा रिकामी नाहीये, भारलेली आहे, पण लोक तिथपर्यंत जात नाहीत आणि त्या ऊर्जेचा लाभ घेत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ती उपासनेची, ती शक्तीची केंद्र का होत नाही? तिथे येऊन आपण काही सामूहिक उपासना का करत नाही? तिथे येऊन आपल्याला काही, समजा मला काही सेवा करायची आहे, मला भजन चांगलं म्हणता येतं, मला कीर्तन चांगलं करता येतं, का तिथे उभं राहून लोकांची अपेक्षा का करतो आपण? यामध्ये ती न करता स्वयंसेवेनी काही गोष्टी करण्याची गरज आहे. मला आनंद आहे या गोष्टीचा की अशी स्वयंसेवा हा व्हिडिओ करणारे जे समीरजी आहे ते करतायत, यातून त्यांना अपेक्षा नाही काही. पण विविध देवळामध्ये जाऊन त्या देवळांमध्ये नेमकं काय चाललंय, की अपरिचित आहेत का, यांचा काय इतिहास आहे, इथे कीर्तन चालू आहेत का, मग ती कीर्तन समाजापर्यंत आपण पोहोचू. आजच्या काळामध्ये या माध्यमातून सुद्धा हरिभक्ती आहे. सद्गुरुनाथ महाराज. आणि त्याचं फल हे परमेश्वर नक्की देतो. त्यामुळे धन्य तो संसारी हरिभक्ती करी. ती भक्ती ज्यामध्ये अनुसंधान आहे, जिकडे जाईल तिथे अनुसंधान आहे. नारदांनी भक्तीची व्याख्या मोठी सुंदर केली आहे. यथा व्रज गोपिकाना, वृंदावनातल्या ज्या गोपी होत्या त्या गोपींनी जसं केलं तसं करणं म्हणजे भक्ती. काय केलं त्यांनी? एकच प्रसंग सांगतो. कवीनी वर्णन केलं. नाकातील सुंदर नथ, नाकातील सुंदर नथ, नाकातील सुंदर नथ. एरवी मी अशी कीर्तन पदात, अशी पद कीर्तनात गायचं टाळतो.
पण आमच्या पाशाळीतलं पद आहे. नाकातील सुंदर नट, नाकातील सुंदर नट, कानामध्ये घातली नाकातील सुंदर नट. त्या कुंजवनामध्ये श्रीकृष्णाची बासरी वाजली आणि त्या बासरीचा स्वर कानापर्यंत आला. नाकातील सुंदर नट, नाकातील सुंदर नट, नाकातील. आणि काय केलं, तिला असं वाटलं की कुंजवनाकडे जावं, श्रीकृष्णाचं दर्शन घ्यावं, याच्याकडे चित्त आकर्षित झालं. नाकातील सुंदर नट, नाकातील. नासिका भूषण ते नासा भूषण तिने कानात धरलं. आता ते एकच असणार, एका कानामध्ये घातलं. आणि नाकातील सुंदर नट, कानामध्ये घातली भालीची निकली, गालावर भालीची निकली, गालावर तिने कुंकू कोरलं. अहो, तिला भान याचं नाहीये, हा वेडेपणा नाहीये, तिला याचं भान नाहीये आपण काय करतो आहोत. इतकं मुरली की धून सुनी, मुरली की धून सुनी, मुरली की मुरली की धून सुनी, सकेरी राज मुरली की धून सुनी. कछु काम काज आज मुरली की धून सुनी, सुनी रे मुरली की, मुरली की, मुरली की, मुरली, मुरली की धून सुनी. त्या मुरलीची धून कानी आली आणि त्या कृष्ण रंगामध्ये ही गोपी मुरली ऐकू आली, मुरली, आणि त्यात ही गोपी मुरली असा अनुभव तिथे दिसतो. महाराज म्हणाले हे लक्षण भक्तीच आहे, हे लक्षण भक्तीच आहे. तिथे स्वची जाणीव खऱ्या अर्थानं आहे. खऱ्या अर्थानं स्वहित म्हणजे काय हे कळलेलं आहे. नुसती स्वची जाणीव नाही, स्वरूपाची जाणीव. आणि ते स्वरूप आज माझ्या पुढे प्रकट आहे, मी त्याचा अंश आहे, ही जाणीव, हे स्मरण समर्पणाने भक्तीने येत. आणि त्यामुळे गोपींनी जसं केलं तसं करणं म्हणजे भक्ती. स्वामी वरदानंद भारती म्हणजे प्राचार्य अनंतराव आठवले पूर्वाश्रमीचे, यांचं एक सुंदर वाक्य आहे. ते म्हणाले, भगवान आपलासा होतो कसा, असा प्रश्न मला बरेच लोक विचारतात. त्याचं उत्तर असं आहे की एकतर त्याच्याशी वैर धरा, एकतर त्याच्याशी वैर धरा, म्हणजे तो तुमचा शत्रू आहे, सगळ्यात मोठा शत्रू आहे असं माना, आणि शत्रुत्वाची परिसीमा त्याच्या बाबतीत होईल असं करा. असं केलं तरी तो कृपा करतो. नाही नाही म्हणाले, देवाशी शत्रुत्व कसं काय करणार, तेवढं त्याला सुद्धा धैर्य लागतं, म्हणजे मराठीत त्याला तर गट्स म्हणतात. तसे नाही, हे धैर्य नाही. असं उघड उघड कसं काय, छुप काही करता येत असेल तर कर. तसं नाही म्हणाले, उघड वैर कंसाने घेतलं त्याला मुक्त केलं, हिरण्यकशिपूने घेतलं त्याला मुक्त केलं, हिरण्याक्षाने घेतलं त्याला मुक्त केलं, उतनेने घेतलं त्याला मुक्त केलं. जो त्याच्याशी उघड वैर घेतो त्याला सुद्धा तो मुक्त करतो. नाही म्हणाले, हे काही आम्हाला जमणार नाही. मग म्हणाले, गोपींनी जसं प्रेम केलं तसं प्रेम करा. त्यांनी बाकी कुणावरच प्रेम केलं नाही, तसं प्रेम करा. म्हणाले, हे विषय आमच्यापासून कसे सुटावेत, ते काही आम्हाला जमत नाही. मग म्हणाले, नको तिथे बुद्धी आपली चालवू नका, संतांनी जे सांगितलंय ते धरा आणि पुढे चला.
मंगलमूर्ती. काय सांगितलंय संतांनी? संतांनी हेच सांगितलं की हळूहळू या मार्गाने पुढे कसं जायचं, आपण काय करतो आहोत याच्याकडे, म्हणजे मी जे करतो आहे ते भक्ती या सदराखाली बसतंय का, मी जे करतोय ते योग या सदराखाली बसतंय का, याचा विचार न करता संतांनी जे माझ्या हाती दिलेलं आहे ते धरून याच्यावर विश्वास ठेवून करत राहणे, पुढे आपण आपोआप जातो. सद्गुरुनाथ महाराज की. म्हणजे त्या रॅम्पवर उभं राहिलं मेट्रोला जायला की तो नेईल तिकडे जायचं. तसं संतांचं जे वचन आहे ते तसं आहे, ते योग्य ठिकाणी नेतं. म्हणजे तुम्ही उतरलाय याचीही जाणीव तेव्हा राहत नाही. मंगलमूर्ती. हा रॅम्प असा आहे, तो उतरवत कुठेच नाही, तो वरच नेतो, तो वरच नेतो, तो उन्नयनच करवतो, तो उद्धारच दाखवतो. तेव्हा असा उद्धार हा संतांनी सांगितलेला भक्तीचा जो मार्ग आहे त्या मार्गाने होतो. देवराना आहे जयाचे मस्तकी समर्थ सांगता. तो देव ज्यांनी मस्तकी धारण केलेला आहे, म्हणजे प्रतिमा डोक्यावर धारण केलेली आहे असं नाही, मस्तकी बुद्धी ज्याच्या फक्त देवच राहिलेला आहे. देवराना आहे जयाचे मस्तकी तयासी लौकिकी चाड नाही. आपला लौकिक कसा चाललाय याच्याकडे त्याचं लक्ष नसतं, कारण तो लौकिक करण्यासाठी काही करत नसतो, त्याला अलौकिक काही प्राप्त करायचं असतं. चाड नाही तया हरीची दासा. त्याला कोणतीही इतर चाड नसते आणि त्यामुळेच लौकिकाला त्यागून अलौकिकाकडे निघालेला जो भक्ती मार्गाने पुढे जाणारा देवाचा भक्त आहे, त्याचा कैवारी, त्याचा पक्ष घेणारा देव होतो. आणि म्हणून त्याचं जीणं सार्थक होतं. असं तुमचं आमचं जीवन सार्थक व्हावं, खऱ्या अर्थाने जन्माला आल्याचं फळ आम्हाला प्राप्त व्हावं, या कळकळीने समर्थ रामदास पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये म्हणाले. संसारी हरि भक्ति धन्य तो संसारी हरि भक्ति करी. दयाचा दैवारी देवराना. दयाचा दैवारी देवराना. संसारी हरि देवराना आहे जयाचे मस्तकी. देवराना आहे जयाचे मस्तकी. देवराना आहे जयाचे मस्तकी. दयासी लौकिकी साडनाई. दयासी लौकिकी साडनाई. धन्य हो संसारी हरि भक्ति करी. धन्य हो संसारी.
भक्ति करी तारना दया हरि जिया दासा तारना दया सारे सागरे पगरे परे गरे सारे दसा सारे सारे पग धप 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 गरे गरे सारे साधप साधप गरे सारे गप दसा रे गरे सारे साधप गरे साधप साधप हरि जिया दासा सार्थक वयसा राम दासा सार्थक वयसा राम दासा संसारी हरि भक्ति करी दो संसारी हरि भक्ति करी दयाचा कैवारी देवराणा दयाचा कैवारी देवराणा धन्य तो संसारी धन्य तो जगत खेना तेना तेना जगत खेना तेना तेना जगत खेना देना 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 गुरु को पावे तब भेद पावे कोनी गुरु को पावे तब भेद पावे कोनी गिड़ धागड़ा नारा नारा गड़ गड़ तक सुना गिड़ तक देना देना
काल काल समवेश कैटवदन कर दिखावे मत सब बनो गायक गावे भजन करू आणि चरित्र भागाला आपण आरंभ करू. हरे राम 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 हरे हरे म्हणा. हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सुंदरी गौरे हरे विष्णु श्री नित्यानंद पंचयान महाराज की जय. महर्षि श्री गुरु अण्णासाहेब महाराज की जय. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. जय जय मनामध्ये भगवन नामस्मरण सुरू होतं. गळ्यामधल्या तंबोरीचा झंकार झाला. हातामधली चिपडी ऐकू आली आणि तिचं पित्त खवळलं. काय करतायसा? काय वाटत नाही? हे सगळं कराया काय वाटत नाही? पोरं इथं भुकेली आहेत, त्यांना खाया अन्न नाही, आणि तुम्ही बसा इटल इटल करत. काय बरं केलं नाही त्या इथ्यानं आपलं? असं काय बोलते? काही बरं केलं नाही त्या विठ्ठलाने आपलं? माझा प्रश्न तुला उलटा आहे. काय बरं केलं नाही त्या विठ्ठलाने आपलं? सद्गुरुनाथ महाराज काय बरं केलं? मोठे दिलाय ताट वाढून, तुम्ही खुश आणि आम्ही उपाशी. याला सुख म्हणतात काय? याला सुख म्हणतात आई मंगळाईची कृपा म्हणून खायला 2 घास तरी मिळतात, नाही तर ते बी मिळाले नसते. अगं त्याचं लक्ष आहे आपल्याकडे, तेच नकोय ना. त्याचं लक्ष आहे म्हणून तर वाटोळं झालं. त्याचं लक्ष आहे म्हणून तर वाटोळं झालं. तेच तर नकोय. त्याच्या लक्षाने वाटोळं होत नाही. त्याचं लक्ष असलं म्हणजे आयुष्य वाटोळं होत. सद्गुरुनाथ महाराज की आयुष्य पूर्ण होत. ते शब्दांचे कवित्व राहू दे तुमच्याकडे. ते काही खायला पुरत नाही, ते खायला येत नाही कामी. ते राहू दे तुमच्याकडे.
मी तुम्हाला सांगते, आजपासून आतापासून जर त्या इट्याच्या समोर इटल करत बसलात तर तो इटलच कसा राहत नाही याची काळजी मी घे, याची जबाबदारी माझी. नाही 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 नाही, असं बोलू नकोस, असं बोलू नकोस आवली, असं बोलू नकोस. तिनं मनात विचार केला, याच्या पुढे डोकं आपटून काही उपयोग व्हायचा नाही. त्यापेक्षा आपण सरळ याला नादाला लावणारा जो उभा आहे तिथं कमरेवर हात ठेवून तिथं जाऊ ना, म्हणून ती तिथे येऊन पोहोचली. त्याच्या समोर येऊन उभी राहिली, रागाईत मोठ्याने घंटा वाजवली. त्या घंटेचा नाद ऐकला आणि देव सुद्धा दचकले, म्हणाले आले का आताही. तंबोरी, चिपळी, गाणं, ध्वनी, शंख, नगारा हे ऐकायची सवय हो. एवढ्या जोरात घंटा कोण घंटानाद करत आलं इथे. लोक काही मंदिरामध्ये अशी घंटा वाजवून प्रवेश करतात की मी आता बघ कसा भांडायला आलोय, माझी मागणी पूर्ण करशील तर खरा. तशी तिने जोरात घंटा वाजवली, आतमध्ये प्रवेश केला, म्हणाली ए काय इथं उभायस, काय उभायस इथे. कटीवर हात काय ठेवलेस, पाय काय इटेवर ठेवलेस आणि इथं हसत उभायस. तुला बरं वाटत असेल, आमच्या संसाराचं वाटोळं करून तुला बरं वाटत असेल र, पण यात काही मोठं साधलं नाहीस तू. लक्षात ठेव, तू बी दगडाचा, तू दगडाचा, आणि तुझ्या बेटीला तुझ्या जातीचा हा दगड घेऊन आली. तिनं हातात दगड आणला होता मोठा, कारण दगडाची भाषा दगडाला कळते म्हणे. त्यामुळे दगड घेऊन आलीये, तुझ्या जातीचा हा दगड घेऊन आलीये. जातवाल्याची भाषा जातवाल्याला कळते. जर आमचा संसार सोडला नाहीस, आमचं काही वर केलं नाहीस, आमच्या संसारातलं लक्ष काढून घेतलं नाहीस, माझ्या नवऱ्याला नादी लावलंय ते सोडलं नाहीस, तर हा दगड तुझ्या पायावर आणीन. लक्षात ठेव. ते काही नाही, परब्रह्म आपलं शांत हसत तिथे उभे, तिचा राग बघत. हो, हा बाबा काही विटेवर उभा असलेला ऐकायला तयार नाही. घरी जिवंत बाबा आहे, तो काही आपलं ऐकत नाही. संताप संताप झाला. शेवटी त्या मंदिरातून असं काही न करता ती बाहेर पडली. मनात विचार केला, एक संधी याला द्यावी, आता दम भरलाय, काहीतरी होईल. इकडे घरी येऊन पोचली तो खरंच परिणाम हो. गळ्यातली वीणा कुंडीवर अडकवली, हातातली चिपळी कोनाड्यात ठेवलेली, आणि बघितलं काय करताय. काही नाही, मुलं बाजूला आणि मध्ये वडील बसले. हा, दम दिल्याचा काहीतरी परिणाम झाला. मुख्याला धरलं हातात, ते बरं झालं. ही जवळ गेली आणि बघायला लागली काय चाललंय. मुलगी एका मांडीवर, मुलगा एका मांडीवर, आणि डोक्यावर हात फिरवताय. तिचे डोळे भरून आले. आजपर्यंत आपल्या पतीने आपल्या लेकरांवर असं कधी कधी प्रेम केलं नाही. आज इतक्या प्रेमाने या मुलांना जवळ घेतलंय. दोघांच्याही मस्तकावरून हात फिरवताय आणि म्हणताय, हे बघ, आपल्याला काही कमी पडणार नाही. हा, चांगलंय, चांगलं चाललंय, इथं पण हेच आहे का, बघू तरी काय बोलताय. आपल्याला कधी काही कमी पडणार नाही. अहो बाबा बाबा, पर आम्हाला लिहाया चांगले कपडे नाही, चांगली वस्त्र नाही, मला लिहाया चांगले दागिने नाहीत. अगं भागू, दागिनेच काय, रत्न तुझ्या पायाशी येतील. अरे कुंचीच काय, अंगरखा तुला घालायला मिळेल. लक्षात ठेव. तिने मनामध्ये विचार केला. परत पहिल्या चोपड्या काढल्या का काय सगळ्या हिशेबाच्या. सावकारीत राहायचं ठरवलंय का काय, परत व्यवसाय सुरू करतात का काय, म्हणून ती लक्षपूर्वक ऐकायला लागली. तो इकडून शब्द ऐकवला. तो सुदामा बघ असाच दरिद्री होता, पण तो जरी दरिद्री होता
तरी सुद्धा श्रीकृष्णाचं नामस्मरण करीत सतत राहिला. काय त्याची परिस्थिती झाली, या दोन्ही मुलांची बफट धरली, तिने ओढलं आणि म्हणजे तुमच्यासारखं यांना नादी लावू नका. बाद झाली कृष्णन सुदामाने, विठ्ठल देवी नको नको यांना असलं काहीतरी सांगू नका, चला रे बाहेरचा खेळायला, यांच्या नादी लागून तुमचं काही व्हायचं नाही. एवढं झालं तरी तुकाराम बुवांच्या चित्ताची शांतता काही ढळली नाही. का माहिती, रमवी मन हे प्रभु लीला, रमवी मन ही सुद्धा प्रभू काहीतरी लीलाच करतोय असं वाटत होतं. आणि आजपर्यंत झालेले त्याचे जे अवतार ते डोळ्यासमोर तरळत होते. मन प्रभु लीला जादूगान चतुर भासना, चतुर भासना, जादूगान चतुर भासना, रमवी भुलवी सहज से नयना, रमवी त्या प्रभुचिंतनामध्ये मन रममाण झालेलं होतं आणि त्यामुळे संसारात दारिद्र्य होत. पण तरी सुद्धा त्यांच्या इतकं सुखी त्या काळात पंचक्रोशी कुणीही नव्हतं. सदैव हरिचिंतनामध्ये वृत्ती तल्लीन असायची आणि त्यामुळे असे ज्याचा संसार वसन काय वर्णन करावं त्यांच्या प्रपंचाचं. प्रपंचात लौकिक सुख काहीही नव्हती, पण त्यांच्या इतकं समाधान दुसऱ्या कुणाच्याही संसारामध्ये नव्हतं. तुकोबारायांनी आपल्या घरातली ही सगळी परिस्थिती जाणली आणि पुन्हा एकदा आपली पत्नी कुठेतरी बाहेर गेली हे बघितलं, मुलं बाजूला गेली हे पाहिलं, वीणा गळ्यामध्ये, तंबोरी गळ्यामध्ये घेतली, हातामध्ये चिपळी घेतली आणि भजन करत
तुकाराम महाराजांची स्वारी भंडाऱ्याच्या दिशेने निघाली. अहो, पथ आक्रमिता आक्रमिता येऊन पोहोचले शिखरावर आणि साधना सुरू झाली. मनामध्ये जो विचार आला त्याला अभंग रूपता प्राप्त व्हायला लागली. कारे नाठवीसी कृपालू देवासी, कृपालू देवासी, कृपालू देवासी, कृपालू देवासी, कृपालू देवासी, कृपालू देवासी. कारे नाठवीसी कृपालू देवासी, कृपालू देवासी. पोषितो जगाती एकनाथ, पोषितो जगाती एकनाथ. कारे नाठवीसी कृपालू देवासी, कारे नाठवीसी कृपालू देवासी, कृपालू देवासी. तिथे सुद्धा लोकांना हा ध्वनी ऐकायला यायला लागला. तिथे असलेली जी वनचर होती, पक्षी होते, तेही जवळ यायला लागले. इकडे आपले धनी नेहमीसारखे आपल्याला टाकून निघून गेले हे त्या आवलीच्या लक्षात आलं. मुलं हट्ट करत होती, त्यांना खायला काही अन्न हवं होतं. ते अन्न आता आपल्याला कसं मिळेल या चिंतेमध्ये ती असलेली सती बाहेर आली. कुणाकडून तरी उष्ण पीठ मागितलं. त्या पिठाच्या भाकऱ्या करायला सुरुवात केली. इकडे अग्नी प्रज्वालित झालेला आहे. त्या तूळखंडामध्ये अग्नी प्रज्वालित झालेला आहे. इकडे मुलांच्या पोटात भुकेची आग पेटलेली आहे. तिच्या डोळ्यात नवऱ्याचा संताप, त्यांनी लालबुंद, असं सगळं वातावरण गरम झाले. पण त्या मुलांना कुठं स्वस्थ बसवत. जो काही मनातला राग होता त्या सगळ्या रागानं तिनं ते भाकरीचं पीठ मळलं. त्या पिठाचे उंडे केले आणि हातावर थापायला सुरुवात केली. हातावर थापायला सुरुवात केली. अहो, हे सगळं करताना ती एकीकडे विठ्ठलाने कसं वाटोळ केलं हे म्हणते. तू आमच्या जीवनाचं कसं वाटोळ केलं, तुझ्यामुळे आमचं कसं वद वाटोळ झालं, तुझ्यामुळे माझा नवरा कसा नादी लागला, एकीकडे म्हणतीये आणि थापता थापता मोठी झालेली भाकरी तव्यावर टाक. तर ते खापरावर टाकलेली ती भाकरी उलथावी, ती खाली अग्नीला ठेवून द्यावी, इकडे दुसरी भाकरी करावी. आपल्या घरात बरेच दिवसांनी भाकऱ्या होत आहेत, त्याचा काय आनंद झाला त्या मुलाला. तो म्हणाला, आई, हे आई, बघ आज कसा आनंद आहे, आज कसा आनंद आहे. अगं तू हाताने भाकऱ्या करायला लागलीस ना की आम्हाला आठवण येते. बघ आठवण येते, तिची भाकरी थांबली. हो, कसली आठवण येते, खरं सांगू, खरंच रागवणार नाही, अजिबात रागवणार नाही. आपल्या लेकरावर का कोणी माय रागवत असती. अगं पण तू बाबा आहे, ते लेकरू आहे का माझं, त्यात तुम्ही पडू नका. पर तुमच्यावर नाही रागवत. काय, तिनं परत भाकरी करायला सुरुवात केली. आई, अगं तू भाकरी करायला लागलीस की नाही, की आम्हाला कसली आठवण येते माहितीये का. कसली आठवण, कसली आठवण रे. बाबा आले का, बाबा काय म्हणतायत, तिची उत्सुकता आहे. बाबा रात्री भजनाला गेले की सगळे लोक इट्टल इट्टल इट्टल. तिने हात भाकरी सोडून उचलला, एक पाठीत दणका मारला. तू लागला का त्या इट्याच्या नादी, त्याच्यामुळे भाकरी खायला मिळत नाही तुम्हाला. तू बी इट्टल इट्टल गबस. अगं पण नाही, मला मारतीयस, मला मारतीयस, पण भाकरी कोणासाठी करतीयस.
भाकरी कुणासाठी करतीयास? तिनं भाकरी थापल्या. एक भाकरी या दोघांच्या पानामध्ये मोडून वाढली. कालवण केलं होतं ते वाढलं. चटणी भाकरी एका कापडामध्ये बांधली. जवळ पाण्याचा तुंबा घेतला. ती टोपली आपल्या डोक्यावर धरली आणि ती बाहेर जायला लागली. तर मुलं मध्ये पडतायत. हो आता एकस्मिन् हनी प्रखरतर करे नभो मंडल मारूढे भगवती सवितरी निर्वर्तित गृहकार्या सा तुकाराम भार्या सच्छिद्र मलिनवसना वेष्टित शरीर यक्ति कृतांबुतुंबी फला स्वमस्तकन्यस्त भास्करी करंडका मह्यमन्नन्देहि मह्यमन्नन्देहि इत्याक्रोच्य गलन्नयन जलैहि धूलि धूसर तालकैहि बालकैहि रुद्धचरणा अपि पति भोजनदानैक समुत्सुकान्तःकरणा जीर्णात् स्वशरणात् निर्जगाम. मुलं पायात पडतायत. ती वाट अडवतायत. पुढे जाऊ नको म्हणतायत. त्या सगळ्यांना बाजूला करत, त्या अडथळ्यांना बाजूला करत, एक हात टोपलीला एक हातात तुंबा धारण केलेला अशी ती झर 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 वाट चालायला लागली भंडाऱ्याची. जिला खायला किती दिवस भंडारा मिळाला नाही, की आपल्या पतीला काहीतरी अन्न मिळावं म्हणून ती भाकरी घेऊन निघाली. पायात काही नाही. सूर्य मी म्हणतोय अशा समयाला वाट चालत 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 पुढे निघाली. आणि त्या नागोडी वाटेने पुढे जाता जाता पायामध्ये सर्व दिशी काटा घुसवा. इकडे सूर्याचा ताप, तिकडे पायात घुसलेला काटा, या सगळ्या वेदनेनी ओळून निघालेलं तिचं शरीर आणि मन मूर्छाली तिला. जीव झाला कासावीस, जीव झाला कासावीस, मूर्छा आली जिजाई, मूर्छा आली जिजाई, जीव झाला कासावीस, जीव कसावीस झालेला आहे. तिला भान नाही जगात अशी परिस्थिती. एकीकडे तुंबा तो कुठून बाजूला पडला. टोपलीतल्या भाकऱ्या त्या धरित्रीच्या कुशीत विसावतायत. टोपली एका बाजूला. कुठे तुंबा पडे धरणी, कुठे तुंबा पडे धरणी, वाया गेले वाया गेले. पाणी तर गेलंच, पण सगळ्यावर पाणी फिरलं अशी परिस्थिती. गेले सारे पाणी कासावीस होऊन मूर्छा येऊन ती आवली तिथे पडलीये. त्याच वेळेला कोणीतरी शुद्धीवर आणलं तिला. डोळे उघडले आणि पहिलं बघितलं तुंबा कुठे. तो फुटून एका बाजूला पडला. भाकऱ्या त्या एका दगडाला जाऊन अशा खेटल्या होत्या. त्या उचलल्या. त्याच्यावरची धूळ झटकली, सगळी माती झटकली. आपल्या जवळच्या कापडात पुन्हा बांधल्या. ती टोपली मोडकी तोडकी त्यात सगळं अन्न घातलं. आता पाणी कुठेतरी वर मिळेल असा विचार तिने केला आणि पाऊल पुढे टाकणार तो काटा थोडासा अजून आतमध्ये गेला. वेदना झाली. तसेच पटकन खाली बसली आणि इतक्यात एक जण काठी टेकत घुंगरांचा आवाज करत पुढे आला. हो मावशी, थांबा वाईच थांबा. कशाला? भाकर बघून आला असशील. नाही नाही, भाकर बघून नाही आला, पण तुम्हाला लई त्रास व्हायला लागला म्हणून आला. सवय मोठा कळवळा तुला माझा. आता तुम्ही कळवळा म्हणा का वळवळा म्हणा, पण माझ्या अंगी हा चाळा. कोणी संकटात दिसला की तिथं जायचं, कोणी संकटात दिसला की तिथं जायचं. म्हणून आलो. तुम्ही त्रासात हाय नव्ह, कष्टात हाय नव्ह.
बघू काय झालंय. अरे बाबा नुसता गप्पा मारत बसलाय, काय लाज तुला? आता काय मला लाज वाटाय, काय केलं मी? एखादा बसतो, पाय हातात घेतो, काटा काढून, म्हणजे हे सगळं तू कर असं सांगायची पद्धत. पण ते सरळ नाही सांगायचं, काहीच्या बोळ्या जिभेला अशी तलवारीची धारच. एखादा बसतो, पाय हातात घेतो, त्यातला काटा काढतो आणि आपलं काम करून जातो. तू गप्पा मारीत बस इथं, मला होतोय त्रास. अगं माय असं काय करते? माय म्हटल्यावर तिच्यातली आई जागी डोळ्यात पाणी लेटस दिशी. अरे पोरा पायात काटा घुसलाय रे, मला टोकावर जायचंय, शिखरावर जायचंय. हा मग त्याकरताच तर मी आलो. जे शिखरावर जाणारे असतात त्यांनाच हात द्यायला येतो, त्यांनाच हात द्यायला येतो. बघू कुठं आहे? तिनं पाऊल पुढे गेलं, ते पाऊल हातात धरलं आणि हा म्हणतोय आज इकडं कसं येणं केलं? काय बाबा आता जे इट्यानं केलंय आमचं वाटोळ, त्यामुळे रानावनात हिंडायला लागतंय. असं भाकरी घेऊन नवरा बसलाय तिकडं, असं होय? म्हणजे महाराज हा तुमचा महाराज, तुम्ही म्हणा महाराज, चटके आम्हाला, प्रकाश तुम्हाला, असा अग्नी येतो, तो इस्तू कसा सांभाळते माझं मला माहितीये. ते जाऊ दे, पण आता वेदना कमी झाली ना, त्रास कमी झाला ना. बोलता बोलता गुंतून त्यांनी पायातला काटा काढून पण टाकला आणि आपला हात फिरवला. त्या हाताची संवेदना तिला झाली आणि ती म्हणाली काय मऊ रे तुझा हात. फेअर अँड लवलीचा जन्म व्हायचा होता तेव्हाची गोष्ट ही. काय मऊ आहे तुझा हात? काय करतोस तू? काय करतो? काही नाही, दूध तूप खातो. म्हणजे गवळ्याचा वाटतं तू? हा मी गवळ्याचा. कसा मी गवळ्याचा? पण काय करतो असं विचारलं म्हणून सांग. काय करतो म्हणजे माझे हात मऊ व्हायला काय करू सांग. तो म्हणला रात झाली की सगळं काम टाकून आम्ही तुकोबरायच्या भजनात. भजनाला जातोस का? मग तू जा आणि आता तू इथनं कायमचा निघ. इथनं काय बोलतोयस तू? हे भजनाचं मला सांगतोस होय? भजनाचे झटके मला जितके बसले तितके कुणालाच बसले नाही. चल चालता हो. वा 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 वा, चांगले आहे. म्हणजे काम करून ते घ्या, गोड बोलून. तेव्हा अरे लेकरा पायातला काटा, आता लेकरू कुठे गेलं? मला काय भाकर तुकडा? चल चालायला चल, पाण्याचा थेंब मिळायचा नाही तुला. तो तिथेच कोपऱ्यात उभा राहून बघतोय. तो बघतोय, हातातल्या काठीचा आवाज करतोय. एवढ्यात हा सगळा गदारोळ ऐकून महाराजांची स्वारी आली. आपली पत्नी भाकर तुकडा घेऊन आली हे बघितलं. कोपऱ्यात ते मूळ भय हे बघितलं. महाराजांनी साष्टांग नमस्कार केला. बावरली डोईवरचा पदर सारखा करत मागे झाली. म्हणाली काय करताय? काय करताय? मी चुकते मला माहितीये, मी बोलते मला माहितीये. अगं त्याच्यासाठी नाही केला, त्याच्यासाठी नाही केला. तू बोल तो तुझा हक्क आहे, तू वाटेल तशी वाग तो तुझा हक्क आहे. आवली तुला खरंच सांगतो, तू आहेस म्हणून आपला प्रपंच चाललाय. एरवी मला शक्य नव्हतं, एरवी मला हे शक्य नव्हतं. तू आहेस म्हणून मुलांना खायला मिळतंय. अगं काही का असे ना, विठ्ठलाला शिव्या देत का होईना इथपर्यंत भाकर घेऊन आलीस ना, इथपर्यंत भाकर घेऊन आलीस ना. नमस्कार केला तो तुझ्या अंतःकरणातल्या परम पवित्र प्रेमाला केला. सद्गुरुनाथ महाराज या प्रेमाला नमस्कार केला. तिनं आपल्या तोंडा पुढे पदर घेतला आणि म्हणाली हे काय, हे काय बोललं? तसं नाही,
तुझं प्रेम असं आहे की त्या प्रेमानं साक्षात देव इथे व्यक्त झाला. देव इथे व्यक्त झाला म्हणजे तुझा काटा काढायला जो आला ना, त्यांनी आजपर्यंत अनेकांचे काटे काढले. अनेकांचे काटे काढणारा तुझ्या पायातला काटा काढायला आला म्हणजे कोण? इथ्या विठ्ठल. तिनं घट्ट डोळे मिटून घेतले, कारण त्याचं रूप बघायचं नव्हतं तिला. घट्ट डोळे मिटले. हरी न दिसो देयास्तव, जिकडे तिकडे स्वदृष्टीला फिरवी. इकडे तिकडे बघायला लागली, डोळे घट्ट मिटून घेतले. पण या परमात्म्याची लीला अशी की तो तिच्या मनश्चक्षण पुढे, अंतश्चक्षण पुढे सुद्धा प्रकट व्हायला लागला. आणि ज्याचं रूप बघायचं नाही त्याचंच रूप तिला सारखं दिसायला लागलं. म्हणून डोळे उघडले. तो शंख चक्र गदा पद्मधारी भगवान त्या तुकाराम महाराजांसमोर व्यक्त झालेला होता. आणि तुकाराम महाराजांनी त्याच्या चरणावरती आपलं मस्तक झुकवले. तर त्या विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये आपला पती लीन झालाय म्हणजे हा कुणीतरी श्रेष्ठ आहे असं त्या क्षणी तिला वाटलं. कारण पती इतकं श्रेष्ठ तिच्यासाठी जगात दुसरं कुणीही नव्हतं. त्यामुळे परमात्म्याचं दर्शन येणं प्रकारेनं तिलाही प्राप्त झालं. तुकोबाबायांनी म्हटलं, आवली याला नमस्कार कर. ती पाठ करून ते म्हणाले, अरे काही जणांची माझ्याकडे पाठ असावी ही सुद्धा माझीच व्यवस्था आहे. सद्गुरुनाथ महाराज की जय. ती सुद्धा माझीच व्यवस्था असते. पण तिच्या अंतःकरणातलं विशुद्ध प्रेम पाहून इथवर आलो. देवा, पण आमच्यामुळे तुला कष्ट झाले? नाही, कष्ट नाही झाले. कष्ट नाही झाले. तुझ्यासारखी हरिभक्ती करणारे जे कुणी आहेत त्यांचा कैवार घेणं आणि त्यांना धन्यता प्राप्त व्हावी असं वर्तन करणं हे माझं ब्रीद आहे. म्हणून मी इथे आलो. तुकोबा, तुमच्यासारखे हरिभक्तीमध्ये आपल्या आयुष्याचा व्यय करणारे जे लोक आहेत त्यांचं जीवन धन्य आहे. तुकाराम महाराज म्हणाले, होय आमचं जीवन धन्य आहे, कारण आमचा कैवारी पांडुरंग झाला. तयाचा कैवारी देवराणा, धन्य तो संसारी हरिभक्ती करी. तयाचा कैवारी देवराणा. त्या काळात महाराष्ट्रातच असलेले समर्थ रामदास जणू काही आपल्या डोळ्यांसमोर ही सर्व लीला परमात्म्याची आणून या भक्तीचा महिमा वर्णन करताना, जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी काय करावं याचं रहस्य सांगताना पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये लिहितात, देवराणा आहे जयाचे मस्तकी, देवराणा आहे जयाचे मस्तकी, तयाची लौकिकी कारणा, तयाची लौकिकी कारणा, धन्य तो संसारी हरि भक्ति करे, धन्य तो संसारी हरि भक्ति करे, धन्य तो संसारी हरि भक्ति करे, हरि भक्ति करे, हरि भक्ति करे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणाशी अर्पण करतो. या कीर्तन सेवेची संधी देणारे या मंदिराचे जे व्यवस्थापक आहेत त्या सर्व कुटुंबियांना धन्यवाद देतो. दोनही साथीदार कानडे गुरुजी आणि देवेंद्र पटवर्धन संवादिनीची साथ करतायत. याही दोघांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. आपणही इथे येऊन उपस्थित राहिलात आणि कीर्तन श्रवण केलं, त्यामुळे कीर्तन श्रवणाचे सर्व लाभ आपल्याला प्राप्त होवो तशी परमात्मा चरणाशी प्रार्थना करतो. जी काही सेवा झाली त्याचं चांगलं जे आहे ते माझ्या परंपरेचं आहे, ज्या चुका आहेत त्या माझ्या आहेत. तेव्हा त्या दोषांचा त्याग करून सद्गुणांचा स्वीकार करत या भक्तिपथावर चालण्याकरता
आम्हाला बळ द्या अशी मागणी करून आपण या मंदिरातून आज बाहेर पडू. झालेली सर्व सेवा ही भगवंताच्या चरणाशी अर्पण करतो. तुकाराम महाराजांनी जेवढं मागणं मागितलं तेवढं मागूया आणि मग नेहमीप्रमाणे सांप्रदायिक आरती होईल. हे चिदानंदे का देवा कामणे गर्भवासी सुखे घालावे गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी करता दुःख हरता वार्ता विघ्नाची जयाची सर्वांगी सुंदर उंची जोराची फळांची देव जय देव जय मंगलमूर्ती मात्रे मान मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय देव रत्न खचित फळारी गौरी गोरा चंदनाची उठी कुंकुम यशरा हिरे जडित अंकुट सोबत उभरा झुंझुंडी गोपुरे चरणे गागया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना मूर्ती जय देव जय देव शंभोधरती तांबर परिवर बंधना कर सोंड वस्त्र तिलत्रे नेना आसरा माता वाटवा हे करना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सर्वंगना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा झोपला वेद मार्ग नया ब्राह्मण्य गेले सोडूनी स्वाभिमान पर बुद्धी झाले जन जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा दिन दिन दशा आली तुझी आशात मुरली देवाच्या कृपेवीण दैवहीन नुमगेते जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा जाणुनी पुण्यग्रामी महाराष्ट्र पुण्यभूमी ब्राह्मण्य मूर्तिवंत जाती आले आशरोनी जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा गायत्री मंत्रराज दंडदावी बीज जीव हा विश्वकाय स्वयं ब्रह्मजी केवळ जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा परमात्मा गुरुमूर्ती नरसिंह सरस्वती शिष्य राहती रे जाती आले जन्मवरी जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा सकळा अंतर्यामी पूर्ण प्रगट व्हावे दीनता सर्वदावी प्रवृत्तीची जावे जय देवा योगेश्वरा विनायका गुरुवरा आरती ओवाळी तो प्रेमाचे माहेरा जय देवा योगेश्वरा हरे राम हरे माता पिता देव हरे कंठदेव हरे वाचा हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिकावरदे हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
श्री सद्गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री सद्गुरु अण्णासाहेब पटवर्धन महाराज की जय। मंगल मूर्ती मोरया उपासनेला दृढ चालवावे। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ।